जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या BSPK स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर पहा विद्यार्थ्यांनो, आजचा व्हिडिओ आहे मिशन जिल्हा परिषद 2023चा भाग 2। म्हणजेच आपण जिल्हा परिषदेच्या ज्या एक्झाम आहेत त्या परीक्षांसाठी मराठी या विषयासाठी TCS आणि IBPS ने मागील जे काही परीक्षा घेतल्या आहेत त्या परीक्षांमधील विविध प्रश्नांचा सराव। या परीक्षेमध्ये विचारलेले मराठीचे विविध प्रश्न विश्लेषणासहित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये भाग 1 मध्ये आपण मराठीचे 25 प्रश्न TCS नेच घेतलेल्या एका परीक्षेतील विश्लेषणासहित पाहिलेले होते आणि आता या व्हिडिओमध्ये भाग 2 मध्ये इतर TCS ने घेतलेल्या दुसऱ्या परीक्षेतील दुसऱ्या पेपरमधील मराठीचे इतर 25 प्रश्न। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। प्रश्न पहिला पहा, पोटभर भोजन करून ती तृप्त झाली। तृप्त या शब्दाला अधोरेखित केलेला आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। आता पहा, तृप्त होणे म्हणजे काय, तर तृप्त होणे याचा अर्थ असतो समाधानी होणे। मग पोटभर जेवण करून ती तृप्त झाली याचा अर्थ काय, तर ती समाधानी झाली। मग समाधानी होणे, तृप्त होणे याचा विरुद्धार्थी शब्द काय, अतृप्त होणे। पर्याय क्रमांक 3 हे याचा बरोबर उत्तर आहे। ठीक आहे, चला दुसरा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 2, नावडती व्यक्ती समोर पाहताच अक्षयचे पित्त खवळले या वाक्यातील वाक्प्रचाराचा अर्थ कोणता। आता पित्त खवळले हा वाक्प्रचार आहे। पित्त खवळले याचा अर्थ त्याला खूप राग आला। एखादी नावडती व्यक्ती समोर पाहताच त्याला खूप राग आला, राग अनावर झाला, पित्त खवळलं, म्हणजेच याचा योग्य अर्थ आहे पर्याय क्रमांक 2 रागावणे। पित्त खवळणे याचा अर्थ रागावणे। प्रश्न क्रमांक 3 पहा, सर्वांना समज दिली जाईल, प्रयोग ओळखा। आता पहा, प्रयोगावर बरेच प्रश्न विचारले जात आहेत। आता सर्वांना समज दिली जाईल, सुरुवातीला वाक्य पहा, मग या वाक्यामधून आता पहा, यामध्ये कर्म आहे, कर्ता आहे। आता या ठिकाणी कर्ता दिसत नाहीये परंतु कर्ता आहे, समज देणारा कुणीतरी आहे, बरोबर आहे का। म्हणजेच या ठिकाणी कर्ता देखील आहे आणि कर्म देखील आहे। कर्म काय आहे, सर्वांना, आणि कर्म हे प्रथमित नाही आणि कर्ता एक आहे। ठीक आहे, कर्ता पण आहे आणि कर्म पण आहे। मग आता यामध्ये या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म या कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग या दोन्ही प्रयोगाच्या छटा या ठिकाणी दिसतात। दोन्ही प्रयोगाचा या वाक्यामध्ये संकर आहे, त्यामुळे यामध्ये कर्म कर्तरी प्रयोग हा होतो। ठीक आहे, कर्मभाव संकर म्हणजे काय, ज्यामध्ये कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग या दोन्ही प्रयोगाच्या छटा असतात, तो असतो कर्मभाव संकर। आणि कर्तृभाव संकर काय असतो, की ज्यामध्ये कर्ता आणि भावे प्रयोग या दोन्ही प्रयोगाच्या कर्तरी प्रयोग आणि भावे प्रयोग या दोन्ही प्रयोगाच्या छटा असतात, तो असतो कर्तृभाव संकर। ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न आहे, समास ओळखा। दुःख प्राप्त हा शब्द आहे आणि याचा समास ओळखायचा आहे। आता पहा, दुःख प्राप्त याचा विग्रह काय होतो, तर दुःखाला प्राप्त असा याचा विग्रह होतो। याचा विग्रह काय होतो पहा, दुःखाला प्राप्त म्हणजे दुःख प्राप्त हा याचा विग्रह आहे। मग आता दुःखाला प्राप्त ला आहे, सलाते सलानाते द्वितीय विभक्तीचा आहे प्रत्यय, त्यामुळे ही द्वितीय विभक्ती आहे, म्हणून द्वितीय तत्पुरुष समास आहे। आता चतुर्थी तत्पुरुष समास का नाही, तर चतुर्थी तत्पुरुष समास म्हणजेच याला साठी हा प्रत्यय असतो, जसं की क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण। ठीक आहे, तृतीय तत्पुरुष समास का नाही, तर तृतीयाला नेशी निहेशी असा प्रत्यय असतो। उदाहरणार्थ तोंडपाठ, तोंडाने पाठ, त्यामुळे हा तृतीय तत्पुरुष समास असतो। आणि पंचमी तत्पुरुष समासामध्ये काय असतं, ऊनहून म्हणजे तून, समजा उदाहरणार्थ ऋणमुक्त, ऋणातून मुक्त, तो असतो पंचमी तत्पुरुष समास। ठीक आहे, मग दुःख प्राप्त म्हणजे दुःखाला प्राप्त, तो आहे द्वितीय तत्पुरुष समास। पुढचा प्रश्न पहा, त्याला आंबे खावावतो, त्याला आंबा खावावतो, आता पहा, खावावतो म्हणजे हे आहे शक्य क्रियापद। जेव्हा पण असं खावावतं, सांजावतं अशा प्रकारचे क्रियापद असतात, तर म्हणजे शक्य क्रियापद जेव्हा विचारले जातात तेव्हा तो शक्य कर्मणी प्रयोग असतो, हे वाक्य लक्षात ठेवा। मग आता पहा, प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग म्हणजे काय,
तर क्रियापद लिंग वचनानुसार बदलत असले तरी कर्ताच यामध्ये प्रधान असतो, कर्त्यालाच महत्त्व असतं, तेव्हा तो प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असतो. वाक्यात इथे शब्दातच आहे प्रधान कर्तृक, कर्ता हा प्रधान असतो. पुढे पहा समापन कर्मणी प्रयोग म्हणजे काय, तर क्रियापदाच्या समाप्तीचा अर्थ यामधून व्यक्त केला जातो. मागच्या व्हिडिओमध्ये याचं सविस्तर विश्लेषण दिलेलंच आहे. नवीन कर्मणी म्हणजे कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय जोडलेला असतो, तेव्हा तो नवीन कर्मणी असतो. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 6. आता पहा, हा व्याकरणावरचा प्रश्न नाही आहे. खालील शब्दगट वापरून योग्य वाक्य बनवा. आता पहा, हा वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. मागच्या पेपरमध्ये हा प्रकार विचारलेला नव्हता, परंतु या परीक्षेमध्ये हा प्रकार विचारलेला आहे. याचा अर्थ TCS, IBPS अशा प्रकारचे प्रश्न देखील विचारू शकतो. त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यासाठीच म्हणते, कारण वेगवेगळे प्रकार आपल्याला TCSने विचारलेले पाहायला मिळणार आहेत. पुढे पहा, खालील शब्दगट वापरून योग्य वाक्य बनवा. आता पहा, अ, आ, इ, ई असे शब्दगट दिलेले आहेत आणि यामधून योग्य वाक्य बनवायचं आहे. आता पहा, आम्ही अभयारण्यातील, आता झाडावर बांधलेल्या एका मचानावर मुक्काम करायचा ठरवला. पहा, अशा प्रकारचं हे वाक्य बनवलं जातं. म्हणजे आम्ही अभयारण्यातील, पहा पर्याय क्रमांक 3, आम्ही अभयारण्यातील झाडावर बांधलेल्या एका मचानावर मुक्काम करायचा ठरवला. यामध्ये काय करायचं की वाक्य बनवून बघायचं आणि योग्य अर्थ असलेलं वाक्य यामधून तयार करायचं आणि त्यामध्ये वाक्यरचना देखील योग्य असली पाहिजे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी चुकीची वाक्यरचना कोणती आहे. आता पहा, चुकीची वाक्यरचना यामध्ये विचारलेली आहे. मग आता यामध्ये होता गळ्यात लाल रेशमी गोफ, आता ही वाक्यरचना बरोबर आहे का नाही. तर मराठीमध्ये वाक्यरचना कशी आहे, कर्ता कर्म क्रियापद, बरोबर. मग त्याच्यानुसार पहा, ही आहे का कर्ता कर्म क्रियापद, या वाक्यरचनेत बसतं का, नाही बसत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे चुकीचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. पहा, प्रश्न आहे, कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडू ते कडूच, या म्हणीचा अर्थ ओळखा. आता पहा, कारलं असतानाच कडू आहे, मुळातच कारलं कडू आहे. मग ते तुपात तळलं काय, साखरेत घोळलं काय, तरी कारलं कडू ते कडूच राहणार आहे, बरोबर. म्हणजेच दुर्जन माणसे कशानेही सुधरत नाहीत, असा याचा योग्य अर्थ होतो. ठीक आहे, आलं सर्वांच्या लक्षात. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे. आता पहा, यामध्ये चुकीची जोडी ओळखायची आहे, म्हणजे बाकीच्या जोड्या या बरोबर असणार आहेत. आता पहा, गृह आणि घर याचा दोन्हींचाही अर्थ एकच आहे. गृह म्हणजे घर. नवरा आणि पती दोन्ही समानार्थी शब्द आहेत. खून आणि व्रण दोन्हीही समानार्थी शब्द आहेत. दुर्ग आणि तलाव हे दोन्ही समानार्थी शब्द नाहीत, या दोघांचा वेगवेगळा अर्थ आहे. दुर्ग म्हणजे असतो किल्ला, ठीक आहे, दुर्ग म्हणजे किल्ला, आणि तलाव म्हणजे तळे किंवा मग मोठे तळे असं देखील म्हटलं जातं, आणि हे दोन्हींचाही अर्थ वेगळा आहे, त्यामुळे ही जोडी चुकीची ठरते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा. वाटसरू पाणी मागत होता. अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा म्हटले, समानार्थी नसलेला, आणि शब्द कोणता आहे, वाटसरू. वाटसरू म्हणजे काय, पांथस्थ, पथिक, प्रवासी, हे सर्व आहेत वाटसरूचे समानार्थी शब्द. परंतु सेवक जो आहे तो वाटसरूचा समानार्थी शब्द नाही, आणि तेच विचारलंय की वाटसरूचा समानार्थी नसलेला शब्द काय. सेवक म्हणजे काय, तर सेवक म्हणजे सेवा करणारा, नोकरी करणारा असा त्याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे पहा, शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणाचा आहे. आता पहा, ग्रंथ आणि त्याचे लेखक, त्यांची पुस्तके, यावर बरेच प्रश्न TCS आणि IBPS विचारत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक सूचना की त्यांनी ग्रंथ आणि त्याचे लेखक किंवा पुस्तक व त्यांचे लेखक, त्याचबरोबर लेखकांची टोपण नावे, हे दोन्ही टॉपिक व्यवस्थितरित्या करून जा. आपल्या चॅनलवर लेखक आणि त्यांची टोपण नावे याचा सेपरेट व्हिडिओ दिलेला आहे, तो एकदा बघून घ्या. चला प्रश्न पहा, शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणाचा आहे. तर शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुले यांचा आहे. पुढे पहा, रज या शब्दाचा अर्थ काय आहे. तर रजचा अर्थ आहे धुळीचा कण. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. यामध्ये पहा 2 तक्ते दिलेले आहेत, अ गट आणि ब गट.
आणि यामधून विरुद्धार्थी शब्दाच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. आता यामध्ये पहा विरुद्धार्थी शब्दाच्या लावायच्या, ठीक आहे, लक्षात ठेवा. सुश्राव्य. सुश्राव्य म्हणजे काय, तर सु म्हणजे चांगले, श्राव्य म्हणजे ऐकणे, चांगले ऐकणारा म्हणजे कानाला चांगले वाटणारा, श्रुश्राव्य. मग याचा विरुद्धार्थी शब्द काय होतो, कर्णकटू, ठीक आहे. आता पहा विमलचा जरी तुम्हाला शब्द माहिती नसला तरी प्रीतीचा शब्द माहिती असेल, बरोबर. प्रीती म्हणजे गोडवा किंवा मग याचा द्वेष हा याचा विरुद्धार्थी शब्द येतो, बरोबर. सुसंबद्ध, विसंगत याचा विरुद्धार्थी शब्द आहे. आणि मग आता राहिलं काय, विमल आणि मलिन हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. मग अशा पद्धतीची जोडी असलेला पर्याय पहा, पर्याय क्रमांक 2 हा आहे आणि हे त्याचं योग्य उत्तर आहे, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. विंग्ज ऑफ फायर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं पुस्तक आहे विंग्ज ऑफ फायर. मग या विंग्ज ऑफ फायरच्या APJ अब्दुल कलाम यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद कोणत्या शीर्षकाने प्रसिद्ध झालेला आहे किंवा प्रकाशित झाला आहे. आता पहा विंग्ज ऑफ फायर्स ह्याचंच एक मराठी पुस्तक आहे अग्निपंख. विंग्ज ऑफ फायर, अग्निपंख, ठीक आहे. पुढे पहा आणखीन एक जोड्या लावाचा प्रश्न विचारलेला आहे आणि यामध्ये वाक्प्रचार आणि त्याच्या अर्थाचा योग्य जोड्या. अगोदर विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या विचारल्या होत्या, आता वाक्प्रचार आणि त्याचा योग्य अर्थ. आता पहा राम नसणे, अर्थ नसणे, हे बरोबर आहे. भान नसणे, एखाद्याचं भान नाही म्हणजे त्याचं लक्ष नाही आहे. मग भान नसणे याचा अर्थ काय, दुर्लक्ष करणे. सॉरी, या ठिकाणी भान नसणे याचा अर्थ काय, जाणीव नसणे, ठीक आहे. एखाद्याला भान नसणे याचा अर्थ त्याला काहीच जाणीव नाही आहे. डोळ्यात खुपणे म्हणजे सहन न होणे, एखाद्याला एखादी वस्तू, एखाद्याचं काहीतरी डोळ्यात खुपत असतं, त्याचं चांगलं झालेलं बघवत नसतं म्हणजे सहन होत नसतं, ठीक आहे. डोळ्यात खुपणे याचा अर्थ सहन न होणे. गळ घालणे, एखाद्याला खूप गळ घालणे, खूप आग्रह करणे असा त्याचा अर्थ असतो. पहा अशा पद्धतीची जोडी असलेला पर्याय क्रमांक 2 आहे, तेच योग्य उत्तर आहे, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पहा. भीक नको पण कुत्रावर या म्हणीचा अर्थ काय आहे. आता पहा आपण म्हणतो की मला तुझी भीक पण नको परंतु मला त्रास पण देऊ नकोस, बरोबर. म्हणजे तुझं मला काहीही नको, मला काही न दिलं तर चालेल परंतु फक्त त्रास तरी देऊ नकोस, ठीक आहे. या म्हणीचा अर्थ आहे उपकार नकोत पण छळ आवर. पुढे पहा खाली काही शब्द आणि त्यांचे अर्थ दिले आहेत, त्यातील चुकीची जोडी कोणती आहे. आता पहा पार कट्टा बरोबर जोडी आहे, पाखर छाया बरोबर जोडी आहे, माया प्रेम ही पण जोडी बरोबर आहे. आता वट आणि समेट, वट म्हणजे काय, एक झाड आहे आणि समेट म्हणजे भांडणाऱ्या दोन्ही पक्षांनी थोडं नमतं घ्यायचं आणि थोडं एखाद्या पक्षांनी नमतं घेऊ किंवा माघार घेऊन परस्परांमध्ये घडवून आणलेला सलोखा म्हणजेच तह, थोडक्यात बनून आणलेला जो सलोखा असतो त्याला म्हणतात समेट. आणि हे दोन्हीही वेगळ्या अर्थाचे आहेत त्यामुळे ही जोडी चुकीची आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणती विरुद्ध शब्दाची विरुद्धार्थांची जोडी आहे. आता पहा यामध्ये दोषी दयाळू विरुद्धार्थ आहे का, नाही. तर दोषी आणि निर्दोष हे विरुद्धार्थी होते, ठीक आहे. पुढे पहा उपकार मदत, नाही. उपकारचं विरुद्धार्थी काय आहे, अपकार. त्यानंतर किंवा उपकाराची जाणीव नसलेला. पुढे पहा भंग अभंग बरोबर आहे, ही विरुद्धार्थी शब्द आहे. आता सुसंगत नियंत्रित, सुसंगतचं काय येतं, विसंगत, ठीक आहे. विसंगत ही याची विरुद्धार्थाची जोडी आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 ही बरोबर अर्थाची जोडी आहे. पुढे पहा वाक्प्रचाराचा अर्थ चुकीचा दिलेला आहे कोणता ते ओळखा. तर चुकीचा अर्थ ओळखायचा आहे. वर्ज करणे म्हणजे टाळणे बरोबर आहे. फशी पडणे म्हणजे फसवून संकटात टाकणे. त्यानंतर हातापाया पडणे म्हणजे गयावया करणे. नावे ठेवणे याचा अर्थ स्तुती करणे नाही, तर नावे ठेवणे याचा अर्थ निंदा करणे, ठीक आहे. एखाद्याची चूक काढणे, नावे ठेवणे याचा अर्थ तो होतो म्हणजेच हा चुकीचा अर्थ दिलेला आहे. आता पहा हा प्रश्न कसा विचारला आहे. इंग्रजीमध्ये थोडक्यात असे प्रश्न विचारले जातात कारण एक वाक्य दिलं असतं आणि त्या वाक्याच्या शेवटीमध्ये सुरुवातीला कुठे देखील एका कंसामध्ये शब्द दिलेला असतो आणि त्या शब्दाचं योग्य रूप त्या ठिकाणी वापरायचं असतं. हे वर्ब दिलेलं असतं त्याचं योग्य रूप वापरायचं असतं. तशा पद्धतीचाच हा प्रश्न मराठीमध्ये विचारलेला आहे. पहा आता यामध्ये एक वाक्य दिलं आहे आणि तेथे एक शब्द दिला आहे शेजार आणि याचं योग्य रूप वापरायचं आहे. त्यानंतर पाहुणे याचं देखील योग्य रूप वापरायचं आहे. मग आता शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार
आता पहा, शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमाने ताडकन उडी मारली. शेजारच्या इथं असलं पाहिजे, बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 2 तर कटला, म्हणजे शेजारच्या आहे. गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याहून इथं का हो नाही, मरण पावल्याची बातमी ऐकून, बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणता सामासिक शब्द नाही. आता पहा, सामासिक नसलेला शब्द विचारला आहे. आता पहा, नीलकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो, हा झाला सामासिक शब्द, म्हणजे तो सामासिक शब्द आहे. दररोज म्हणजे हा बहुव्रीही समासाचा आहे. पहा, हा कोणता समास आहे, बहुव्रीही समास. दररोज हा अव्ययीभाव समास आहे, कारण यामध्ये फारसी उपसर्ग जोडून हा दररोज हा अव्ययीभाव समास केलेला आहे. यानंतर पहा, आई वडील, आई आणि वडील किंवा आई व वडील असा याचा विग्रह होतो, त्यामुळे हा देखील सामासिक शब्द आहे. यानंतर पहा, पोळी हा सामासिक शब्द नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 22, अभिनव म्हणजे काय. तर पहा, अभिनव म्हणजे काय आहे. अभिनव म्हणजे नाविन्यपूर्ण एखादी नवीन गोष्ट थोडक्यात म्हणजेच आहे अभिनव, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे पहा, खूप सुंदर प्रश्न विचारला आहे. कालच्या लग्नात तुषारने प्रमाणापेक्षा जास्त लाडू खाल्ले, त्यामुळे त्याला दवाखान्यात भरती करावे लागले. आता पहा, प्रमाणापेक्षा जास्त लाडू खाल्ले म्हणजे इथे अति झालेला आहे, बरोबर. मग याचा काय, याला म्हण काय लागू होते पहा, खाई त्याला खवखवे होते का नाही. असेल हरी तर देईल खटल्यावरी नाही. अति राग भीक माग, याचा रागाचा काही संबंध नाही, परंतु अति तेथे माती, जास्त झाल्यानंतर माती होते असा याचा अर्थ आहे. म्हणून कालच्या लग्नात तुषारने प्रमाणापेक्षा जास्त लाडू खाल्ले याचा अर्थ अति तेथे माती ही म्हण त्याला तिथे लागू होते, बरोबर. पुढे पहा, समानार्थी शब्द ओळखा. आता पहा, पिपिलिकाचा समानार्थी शब्द दिलेला आहे मुंगी, ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 25, या पेपरमधील हा शेवटचा प्रश्न आहे. पहा, माझे जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे. तर विदा सावरकर यांचं, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं माझे जन्मठेप हे आत्मचरित्र आहे. पहा, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. एकूण 25 प्रश्न आपले संपलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या TCSने घेतलेल्या एखाद्या प्रश्नपत्रिकेच्या मराठी या विभागाचे जे विचारलेले 25 प्रश्न आहेत त्यांचं विश्लेषण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.